केलंय ते नवनाथ भाऊ चव्हाण बेजेगावचे त्या ठिकाणी वकील, त्यांचंही त्या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं अभिनंदन असेल। 6वं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलं गेलंय ते हरिभाऊ तुपलोंडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, त्या ठिकाणी त्यांचंही त्या आयोजक कमिटीच्या वतीनं अभिनंदन असेल। 7वं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलं गेलंय ते डॉक्टर पंकजी बोरसे आरोग्य दूत, त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर, त्यांचंही आयोजक कमिटीच्या वतीनं अभिनंदन असेल। 8वं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलं गेलंय उमेश भाऊ चव्हाण PSI या गावचे रहिवासी, त्यांचंही त्या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं अभिनंदन असेल। जाऊया त्या ठिकाणी लाईव्ह ॲक्शन कडे। संतोष त्या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती पहिले षटक हाताळण्यासाठी आपल्याला बघायला मिळत आहेत। ओव्हर द विकेटच्या बाजूने डावखरी हातासाठी अँगल त्या ठिकाणी प्राप्त केलंय गोलंदाजानं। पहिला चेंडू त्या ठिकाणी डाव्या एष्टीच्या बाहेर हाताळला गेलाय, वाईड घोषित केलंय पंचांनी। वाईडने त्या ठिकाणी अकाउंट ओपन झालंय ते देवरगाव या संघाचं। अखूट टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी रक्षात्मक खेळून काढलंय, हलक्या हाताने त्या ठिकाणी खेळून काढलंय। ऑफ साईडला त्या ठिकाणी 30 गजमध्ये फील्ड केलं जातं, एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त करतायत। नवीन चेंडूचा त्या ठिकाणी चांगला वापर या क्षणाला म्हणावा लागेल तो संतोष या गोलंदाजाकडनं। चेंडूला रोल करण्याचं कार्य त्या ठिकाणी लकीकडनं आपल्याला बघायला मिळालं। एक सिंगल त्या ठिकाणी धावफलकामध्ये जोडली जाईल। या सिंगलच्या साह्याने धावफलक हलकासा त्या ठिकाणी पुढे सरसावला जातोय तो देवरगाव या संघाचा 2 या अंकावरती। यावेळेस आक्रमक फलंदाज योगेश त्या ठिकाणी स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतं देवरगाव संघाकडनं। आक्रमक ओळख, त्याच अनुषंगाने आक्रमक सुरुवात बघायला मिळाली। चेंडू त्या ठिकाणी सीमारेषा पार जातोय चौकारासाठी, जवळपास बॅकवर्ड एरियामध्ये त्या ठिकाणी चेंडूला खेळून काढलंय चौकारासाठी। षटकार त्या ठिकाणी पंचांनी क्षमस्व मागितलंय। चेंडू त्या ठिकाणी आउट ऑफ पार्क गेलाय 6 धावेंसाठी। या 6 धावेंच्या समूहेत धावफलक पुढे सरसावला जाईल 8 या अंकावरती। आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा बॅटर षटकाराने त्या ठिकाणी सुरुवात केली। यावेळेस मोठं धावफलक उभारण्याच्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी आक्रमण बघायला मिळालं ते योगेश या बॅटरकडनं। पंचक्रोशीतील नामांकित बॅटर म्हणून, आक्रमक बॅटर म्हणून ओळख ती योगेश या बॅटरची देवरगाव संघाच्या स्क्वॉडमध्ये। दोन चेंडू त्या ठिकाणी हाताळले गेले, 8 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। कारण हब ट्रॅकरचा त्या ठिकाणी चांगला समाचार घेताना आपल्याला योगेश बघायला मिळालाय। संतोष पुन्हा एकदा यावेळेस हलक्या हातानं चांगला कॉटन बोल्ड त्या ठिकाणी बघायला मिळालाय। रक्षात्मक खेळण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी फ्लाइट आपल्याला चेंडूला बघायला मिळाली। चेंडू त्या ठिकाणी फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला संतोष या गोलंदाजाकडनं। एक बिग विकेट त्या ठिकाणी लागलं जात आहे। न्यू बॅटर त्या ठिकाणी तुषार एंटर होत आहेत मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस मात्र चांगलं यश त्या ठिकाणी म्हणावं लागेल संतोषसाठी आणि रोहिले संघासाठी।
रक्षात्मक खेळून काढण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर टॉपैज लागला कॉटन बोल्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. स्वतःच्याच गोलंदाजीवरती त्या ठिकाणी संतोषने चांगला झैल टिपलाय. एक मोठा अडसर त्या ठिकाणी दूर केलाय असं म्हटलं तर त्या ठिकाणी डेफिनेटली वावगं ठरणार नाही. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी एक मोठं विकेट त्या ठिकाणी लागलं गेलंय. संतोष पुन्हा एकदा तयार होत आहेत या षटकातील चौथा चेंडू घेऊन बॉलिंग मार्क वरती आपल्याला सज्ज बघायला मिळत आहेत. हो यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती त्या ठिकाणी हाताळलं गेलंय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. बाकीची फॉर्मॅलिटी विकेटच्या पाठीमागे पूर्ण केली जाते ती सचिन या यष्टीरक्षकाकडनं. हाफ ट्रॅकर यावेळेस पॉइंट क्षेत्रात त्या ठिकाणी खेळून काढले. त्या ठिकाणी पाठलाग केला जातोय. दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न बघायला मिळतोय दोनही बॅटर्सकडनं. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. चांगला ताळमेळ त्या ठिकाणी दोन फलंदाजामध्ये या क्षणाला बघायला मिळालंय. या 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे सरसावला जातोय 10 या अंकावरती. अखेरचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. ओहो यावेळेस मात्र मिड ऑनला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली. झैल यावेळेस टिपला गेलाय. बिग दुसरं विकेट त्या ठिकाणी लागलं जात आहे. त्या ठिकाणी तुषार माघारी परतेल या क्षणाला. ज्या महत्वपूर्ण 2 विकेट मात्र त्या विकेट या क्षणाला लागल्या गेल्यात. जे हवाई फायर खेळण्यात माहीर बॅटर ते दोनही योगेश आणि तुषार या क्षणाला माघारी परतलेत. यावेळेस मात्र न्यू बॅटर त्या ठिकाणी पुन्हा एंटर होत आहेत. धावफलक या क्षणाला आपण बघतोय 10 या अंकावरती. 2 फलंदाज बाद. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी आपल्याला संतोषचं म्हणावं लागेल. महत्वाच्या 2 विकेट्स त्या ठिकाणी प्राप्त करून दिल्यात रोहिली संघाला. यावेळेस न्यू बॅटर त्या ठिकाणी मुन्ना डावखुरी आताचे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत लक्की असतील. पहिल्या चेंडूवरती लकीनं स्ट्राईक रोटेट करून दिली होती. त्या ठिकाणी योगेश या बॅटरकडे त्याच्या बॅटमधनं आपण एक चांगलं टायमिंग बघितलं. एका चेंडूला त्या ठिकाणी षटकारासाठी पटवून दिलं. त्यानंतर मात्र लगेचच बाद करण्यात कॉटन बोल्ट त्या ठिकाणी आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी योगेशचं विकेट प्राप्त झाल्यानंतर मात्र न्यू बॅटर योगेशला जाताना बघितलं. योगेशही मिडॉन क्षेत्रात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. चांगलं यश त्या ठिकाणी रोहिली संघाला आपण बघतोय या क्षणाला. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 महत्वाच्या विकेट्स त्या ठिकाणी लागल्या गेल्यात. यावेळेस पांडू असतील बॉलिंग मार्क वरती. बॅटर त्या ठिकाणी डावखुरी आताचे लकी देवरगाव संघाचे स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. बराचसा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जोडला जातोय रोहिले संघाच्या पाठिंब्यासाठी. त्या ठिकाणी रोहिले गावचे सरपंच श्री रतनजी खोडे यांचंही त्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आयोजक कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी अभिनंदन असेल. पांडू हाताळत आहेत पुढचं षटक. पहिला चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेलाय. त्या ठिकाणी मिड ऑफ रिजन मध्ये शॉर्ट मिड ऑफ मध्ये खेळून काढले. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चांगल्या टप्प्यावरती यावेळेस पहिला चेंडू हाताळताना आपल्याला पांडू बघायला मिळालाय. धावफलक स्थिर बघायला मिळतोय त्या ठिकाणी 30 या अंकावरती. हो पुन्हा एकदा एक अपील केलं जातंय. लाऊड अपील आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं यष्टी रक्षकाकडनं. पंचांच्या नजरा त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या बघायला मिळत आहे. चांगलं परीक्षण केलं जातंय.
त्या ठिकाणी मात्र फलंदाज सुरक्षित असेल, पंच आपल्या निर्णयावर ठाम बघायला मिळत आहेत. ओहो, यावेळेस मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर हाताळलं गेले, वाईट घोषित केले पंचांनी. एक अवांतर धाव त्या ठिकाणी धावफलकामध्ये जोडली जाईल. या अवांतरने धावफलक पुढे सरसावला जाईल 11 या अंकावरती. यावेळेस बॅटच्या पुढे टाकले, यावेळेस ग्राउंडच्या साह्याने पॉइंट आणि गल्ली क्षेत्ररक्षकाच्या बरोबर मधनं चेंडू तटवलाय. चेंडू त्या ठिकाणी सीमारेषा बाहेर जातोय चौकारासाठी. पहिला त्या ठिकाणी आपल्याला ग्राउंडेड फटका बघायला मिळाला. लकी या बॅटरच्या बॅटमधनं चौकारासाठी त्या ठिकाणी पटवून दिलंय. 4 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. या चौकाराच्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावला जाईल 15 या अंकावरती. 2 फलंदाज बाद 15 धावा. दुसरं षटक त्या ठिकाणी प्रगतीपथावरती आपण बघतोय. हो, यावेळेस पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिड ऑफला खेळून काढले. 30 गजमध्ये या क्षणाला फील्ड केलं जात आहे. त्या दरम्यान मात्र एक धाव सहजरित्या लक्की पूर्ण करतायत. मुन्ना असतील यावेळेस स्ट्राईकवरती. दोनही डावखुरी आताचे बॅटर या क्षणाला मध्यक्रम मध्ये आपल्याला देवरगाव संघाकडनं बघायला मिळत आहेत. मैदानावरती असतील. हलक्या हाताने यावेळेस पुश केलंय, मात्र त्या ठिकाणी बॅकवर्डला क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. विकेट क्रमांक 3 लागलं जात आहे. महत्वाचे 3ही फलंदाज मात्र या क्षणाला माघारी परतलेत. न्यू बॅटर त्या ठिकाणी पवन एंटर होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक त्या ठिकाणी प्रगतीपथावरती आपण बघतोय. 5 चेंडू हाताळले गेलेत. अखेरचा चेंडू शिल्लक असेल. पडझड मात्र त्या ठिकाणी थांबता थांबेना. ती देवरगाव संघाची एका बाजूने जे आक्रमक फलंदाज होते, मुन्ना असेल, त्यानंतर योगेश असेल, तुषार असेल, तीनही मोठे फलंदाज त्या ठिकाणी डगआउटमध्ये परतलेत. यावेळेस पवन आणि लक्कीवरती मदार असेल ती देवरगाव या संघाची. पांडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेटच्या बाजूने त्या ठिकाणी मार्गस्थ झालेत. पुढचा चेंडू टॉप एज लागलाय. यावेळेस बॅक टू बॅक या षटकात दुसरं विकेट जाते. कमालीची गोलंदाजी त्या ठिकाणी हाताळली जाते. 2 षटके परिपूर्ण झालेत. 4 फलंदाज त्या ठिकाणी माघारी परतलेत. धावफलक या क्षणाला आपण बघतोय 2 षटके पूर्ण, 16 धावा. 8च्या सरासरीनं त्या ठिकाणी धावफलक जमावतायत. मात्र पडझड त्या ठिकाणी होताना आपण देवरगाव संघाची बघतोय. एकांगी त्या ठिकाणी किल्ला लढवतोय तो लकी. रक्षात्मक खेळून काढतोय. मात्र एका बाजूने त्या ठिकाणी जर विचार केला तर 4 फलंदाज बाद झालेत. केवळ 2 षटके त्या ठिकाणी संपली गेली. 6 षटकांचा हा सामना बघतोय. 4 षटके अद्यापही शिल्लक. 8च्या सरासरीनं धावफलक उभारला जातोय या क्षणाला. काहीसा त्या ठिकाणी बॅकफुटवर देवरगाव संघ आपल्याला या क्षणाला म्हणावा लागेल. सचिन यावेळेस न्यू बॅटर आपल्याला बघायला मिळत आहेत. सुरुवातीची 2 षटके त्या ठिकाणी संतोष आणि पांडून चांगली हाताळली गेली तसं म्हणावं लागेल. कारण 8च्या सरासरीनं धावफलक या क्षणाला आपल्याला बघायला मिळतोय. 4 फलंदाज बाद झालेत. यावेळेस लक्कीवरती मदार असेल. लकी आणि सचिन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत मैदानावरती. बॅटिंग मार्कवरती या क्षणाला लकी असेल. नॉन स्ट्राईक एंडवरती त्या ठिकाणी सचिन आपल्याला बघायला मिळतोय. हो, यावेळेस डॉट डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळते. पहिलाच चेंडू त्या ठिकाणी डॉट बघायला मिळालाय. डॉट
यावेळेस फुलटॉस हाताळलाय, कर्राब हाताळलाय, पॉइंटला चेंडू चाललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं फील्ड त्या ठिकाणी केलं गेलंय. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत बॅटर. चेंडू त्या ठिकाणी डीप करत होतात, फेर डिलिव्हरी असेल. चौकार मात्र या क्षणाला प्राप्त होईल. धावफलक या क्षणाला आपण बघतोय. सॉरी सॉरी 2 धावा. हो, यावेळेस खोदून काढले, लॉंगॉनला चेंडू येतोय, डीप लॉंगॉन त्या ठिकाणी येतोय, चेंडूवरती बॅकअप दिलं जातंय, हलकस त्या ठिकाणी पंबल झालंय, मात्र मोठं नुकसान नसेल. सिंगल या क्षणाला धावफलकामध्ये जोडली जाईल. तीन चेंडू हाताळले गेलेत या षटकात, 3 धावा खर्च झाल्यात. धावफलक या क्षणाला आपण बघतोय तो 19 अंकावरती तिसरं षटक हाताळलं जातंय. संतोष त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत, कारण एका एका धावेसाठी या क्षणाला देवरगाव संघाला मात्र संघर्ष करावा लागतोय. एक बिग फटक्याचा त्या ठिकाणी योगेशच्या त्या षटकाराचा विचार केला, त्यानंतर मात्र काहीसं शांत ठेवण्यात, धावांवरती अंकुश ठेवण्यात चांगलं यश त्या ठिकाणी रोहिला संघाच्या गोलंदाजाला येताना आपल्याला बघायला मिळतंय. ओहो, यावेळेस ऑफ स्टंपला कव्हर करून त्या ठिकाणी फाईन लेगला फटका सजवण्याचं ट्राय केलं गेलं बॅटरकडनं. विकेट क्रमांक त्या ठिकाणी 5 लागलं जात आहे. प्रत्येक षटकात मात्र त्या ठिकाणी विकेट आपल्याला प्राप्त करून देताना रोहिले संघाचे गोलंदाज त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. न्यू बॅटर त्या ठिकाणी वैभव एंटर होत आहेत. सर्वस्वी एका बाजूने त्या ठिकाणी मात्र चांगला प्रतिसाद द्यावा लागेल तो लकी या बॅटरला, कारण सलामीसाठी गेलेला बॅटर अद्यापही त्या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्थिर बघायला मिळतोय. मात्र जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट करून नॉन स्ट्राईक एंडवरती असतो त्या त्या ठिकाणी बॅटिंग स्ट्राईकवरचा फलंदाज मात्र कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी प्रतिसाद देताना दिसत नाहीये तो लकीसाठी. चांगल्या टप्प्यावरती या क्षणाला गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती संतोष या गोलंदाजाकडनं.
न्यू बॅटर वैभव असतील या क्षणाला स्ट्राईक वरती ओव्हर द विकेटच्या बाजूने त्या ठिकाणी पांडू मार्गस्थ झालेत. यावेळेस मात्र चांगला फटका आपल्याला बघायला मिळतोय. फाईन लेग क्षेत्रात केवळ ग्लान्स केलंय चेंडूला. चेंडू फाईन निघून चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. तिसऱ्या धावेसाठी रिस्क घेतली लक्कीनं. 3 धावा या दरम्यान परिपूर्ण करतायत बॅटर. यावेळेस डाऊन द लेग स्टंप त्या ठिकाणी चेंडूला सोडलं गेलं होतं. केवळ वैभवनं त्या ठिकाणी ग्लान्स केलं चेंडूला. डीप मध्ये पाठवून दिलं. 3 धावा प्राप्त केल्या. यावेळेस लक्की आलेत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. अखेरचा चेंडू त्या ठिकाणी शिल्लक असेल या षटकातील. संतोष पुन्हा एकदा त्या ठिकाणी मार्गस्थ झालेत. पुढचा चेंडू आता फुलटॉस हाताळलाय. यावेळेस मात्र मिड ऑफला डीप मध्ये त्या ठिकाणी खेळून काढलाय. डीप मध्ये चांगलं फील्ड आपल्याला रोहित कडनं बघायला मिळालंय. केवळ सिंगल त्या ठिकाणी प्राप्त झाली. चांगलं रिटर्नही त्या ठिकाणी दिलं गेलंय. षटक त्या ठिकाणी संपलं गेलं. 3 षटके परिपूर्ण झालीत. धावफलक या क्षणाला आपण बघतोय 23 या अंकावरती. 5 फलंदाज बाद. इरडी गावचे उपसरपंच हिरामनजी कोटरे यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. या सामन्यादरम्यान त्यांचंही त्या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं अभिनंदन असेल. तेवीस धावा 3 षटके पूर्ण. 23 धावा 5 फलंदाज बाद. या ठिकाणी आपल्या कोट्यातील अखेरचं षटक त्या ठिकाणी पांडू हातातील. संतोषचे आपलं कोटा त्या ठिकाणी गोलंदाजीचा संपला गेलाय. यावेळेस रेग्युलरली नियमित गोलंदाज त्या ठिकाणी आपला कोटा पूर्ण करण्यासाठी आपल्याला यावेळेस पांडू बघायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती लक्की असते. स्ट्राईक वरती स्टेप आउट केलं होतं या क्षणाला. मोठा फटका मारण्याचा उद्देश मात्र त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. सरळ यष्टीरक्षक सचिनच्या हातात त्या ठिकाणी चेंडू स्थिरावला गेलाय. डॉट त्या ठिकाणी लागला जातोय. पुन्हा एकदा पांडू त्या ठिकाणी आपल्याला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी मार्गस्थ बघायला मिळत आहेत. शॉर्ट पिच. यावेळेस रूम बनवायचा होता त्या ठिकाणी लकीला. रूम तर बनवलं. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडूचा आणि बॅटचं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळालं नाही. कुठलाही संपर्क नसेल. बॅक टू बॅक दुसरा डॉट त्या ठिकाणी हाताळला गेलाय. खोलवर टप्प्यावरचा यावेळेस हवेत काही काळ होता मात्र खाली क्षेत्र असेल ते यावेळेस फील्ड केलं जातं. सिंगल त्या ठिकाणी येते. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावला जातोय 24 या अंकावरती. 3 चेंडू या षटकात हाताळलेत. अनुक्रमे दोनही संतोष आणि पांडूची चांगली षटकं या ठिकाणी म्हणावी लागतील. यावेळेस चांगल्या स्थितीत त्या ठिकाणी रोहिला संघ आपल्याला बघायला मिळतोय. मात्र अनुक्रमे 5व्या आणि 6व्या षटकात त्या ठिकाणी कोण गोलंदाज असतील यावेळेस पाहणं योग्य ठरेल. स्लिपमध्ये त्या ठिकाणी चेंडू आपल्याला फर्स्ट स्लिपमध्ये बघायला मिळाला. या क्षणाला एज लागलं गेलं होतं. नो बॉल कॉल आलाय. या क्षणाला 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. फ्री हिट असेल या क्षणाला. मोकळीक असेल लकीकडे या क्षणाला मोठा फटका मारण्यासाठी.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र अवैध प्लाय झालाय. फ्री हिट असेल, विकेट नसेल, एक धाव त्या ठिकाणी धावफलकामध्ये जोडली जाईल. मोठा फटका मारण्याचं डेफिनेटली ट्राय केलं, या क्षणाला सिंगल प्राप्त झाली. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. त्याच अनुषंगाने स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी फील्ड परिवर्तन त्या ठिकाणी वारंवार करावं लागतंय. कारण त्या ठिकाणी एकेरी तिहेरी धाव त्या ठिकाणी जमा होते तेव्हा डेफिनेटली स्ट्राईक त्या ठिकाणी बदलली जाते. काहीशी त्या ठिकाणी डोकेदुखी मात्र क्षेत्ररक्षणात बदल करताना वारंवार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ती रोहिले संघासाठी. वैभव असतील या क्षणाला स्ट्राईक वरती. ओहो, यावेळेस मी डाऊनला हवेत असेल, यावेळेस रोहित येतो चेंडू खाली, यावेळेस झैल सोडला गेला. दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ त्या ठिकाणी बॅटर आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. जवळपास त्या ठिकाणी वाटत होतं की त्या ठिकाणी 6वं विकेट लागलं जाईल, मात्र या क्षणाला एक चांगलं जीवनदान त्या ठिकाणी वैभवसाठी म्हणावं लागेल. यावेळेस शॉर्ट पिच तळलं गेले. शॉर्ट टेम्पूलचा पटका त्या ठिकाणी सजवायचा होता, बॅटरला संपर्क नसेल, षटकाचे त्या ठिकाणी समाप्ती झाली. 4 षटके त्या ठिकाणी परिपूर्ण झाली. धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 फलंदाज बाद. उर्वरित पहिल्या इनिंगची 2 षटके त्या ठिकाणी शिल्लक आपल्याला बघायला मिळत आहेत. उर्वरित त्या ठिकाणी 2 षटके शिल्लक आपल्याला या क्षणाला बघायला मिळत आहे. पाहणे योग्य ठरेल, काही क्षणात आपल्याला बघायला मिळेल. मात्र सुनिश्चित टार्गेट कितपत केलं जातं ते देवरगाव संघाच्या बॅटर्स कडनं. सचिन त्या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती 5वं षटक हाताळण्यासाठी आपल्याला बघायला मिळत आहेत. लकी असतील स्ट्राईक वरती. ओव्हर द विकेटच्या बाजूने त्या ठिकाणी सचिन अँगल चूज केले गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेलाय. यावेळेस ओहो, यावेळेस हवेत फ्लाय झालाय चेंडू. लॉंग ऑफला येतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय चेंडू वरती. कॅरी तर झाला नाही, 1 बाउन्स त्या ठिकाणी फील्ड केलं जातंय. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक त्या ठिकाणी पुढे सरसावला जाईल 32 या अंकावरती. बिग साठी त्या ठिकाणी ट्राय केलं होतं त्या ठिकाणी लकी या बॅटरनं. पुन्हा एकदा यावेळेस स्टॉपेज लागलाय. थर्डमॅनला त्या ठिकाणी आपल्याला अखेरच्या क्षणी चांगलं स्टॉप केलं गेलं. एक सिंगल त्या दरम्यान पूर्ण करतायत बॅटर. या सिंगलच्या सहाय्याने पुन्हा एकदा हलकाचा धावफलक त्या ठिकाणी वाढला जातोय 33 या अंकावरती. या षटकात 2 चेंडू हाताळले गेले. 4 धावा त्या ठिकाणी खर्च झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक असेल. यावेळेस वैभव आपल्याला स्ट्राईक वरती बघायला मिळत आहेत. आजचा 4था दिवस त्या ठिकाणी सकाळच्या सत्रातला आपण पहिला सामना बघतोय. रोहिला वर्सेस देवरगाव. टॉस जिंकला त्या ठिकाणी रोहिला. या संघानं फील्ड स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते देवरगाव संघाला. 5व्या षटकाचा त्या ठिकाणी पहिला इनिंग आपण बघतोय. या क्षणाला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. यावेळेस झेल सोडला गेलाय डीप मध्ये. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत बॅटर. काहीस त्या ठिकाणी एकेरी दुहेरी धावांवरती त्या ठिकाणी भर दिला जातो या क्षणाला.
शॉर्ट पीस यावेळेस फाईन लेग क्षेत्रात चांगला फटका बघायला मिळतोय. खाली क्षेत्र असेल त्या ठिकाणी चेंडू डेफिनेटली सीमारेषा बाहेर जाईल चौकारासाठी. पहिला सुरक्षित फटका त्या ठिकाणी देवरगाव संघाच्या बायटरचा काही कालांतरानंतर या क्षणाला बघायला मिळालाय. यावेळेस विश्वासदर्शक फटका म्हणावा लागेल तो वैभव या बायटरचा. धावफलक या क्षणाला आपण बघतोय 39 या अंकावरती. दोन चेंडू अद्यापही शिल्लक असतील या षटकातील. शॉर्ट पीच यावेळेस जाणून बुजून पॉइंट क्षेत्रात जाईल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. एक सिंगल या दरम्यान येईल. ग्राउंड फील्ड डेफिनेटली चांगलं बघायला मिळते मात्र हवाई यात्रेत असलेले चेंडू रोखण्यात काहीच पंबल आपल्याला रोहिले संघाच्या क्षेत्ररक्षकांकडनं बघायला मिळालंय. या षटकातील आपण पाहिलं गेलं तर अखेरचा चेंडू शिल्लक असेल सचिनचा. यावेळेस बॅटिंग मार्कवरती आपल्याला डावखुऱ्याचे लक्की बघायला मिळत आहेत. हो यावेळेस अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. मिडऑनला चाललाय रोहित. येतो चेंडूवरती डीप मध्ये चांगला त्या ठिकाणी स्टॉप केलंय रोहितनं. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत बॅटर. षटकाची त्या ठिकाणी समाप्ती झाली. 5 षटके त्या ठिकाणी परिपूर्ण झालीत. धावफलक या क्षणाला आपण बघतोय तो 42 या अंकावरती. पाच षटके त्या ठिकाणी पूर्ण झालीत. 42 धावा या क्षणाला धावफलकावरती. पहिल्या इनिंगचं अखेरचं षटक शिल्लक असेल. पाहणं योग्य ठरेल या क्षणाला कितपत टार्गेट त्या ठिकाणी निश्चित करतायत ते देवरगाव संघाचे बॅटर्स. जवळपास त्या ठिकाणी 8.25 ची सरासरी आपल्याला बघायला मिळते या क्षणाला. रोहित त्या ठिकाणी अखेरचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला बॉलिंग मार्क वरती बघायला मिळत आहेत. एक सर्वसाधारण त्या ठिकाणी सुरुवात म्हणावी लागेल ती देवरगाव संघाची. कारण स्टार्ट त्या ठिकाणी खराब आपल्याला बघायला मिळाला देवरगाव संघाच्या बॅटरचा. ताबडतोब फलंदाजी करण्याच्या नादात त्या ठिकाणी महत्वाच्या विकेट्स त्या ठिकाणी गमावल्यात त्या देवरगाव संघाने. यावेळेस मात्र लॉंग ऑफला चेंडू हवेत काही काळ आपल्याला बघायला मिळतोय. बॅकअप येतं चेंडूवरती. त्या दरम्यान एक सिंगल पूर्ण करतात. दुसऱ्या धावेसाठी हा नाही त्या ठिकाणी ताळमेळ चुकला गेलाय. फलंदाज मात्र या क्षणाला सुरक्षित असेल. एक सिंगल या क्षणाला येईल. धावफलकामध्ये जोडली जाईल. पंच नेमका काय डिसिजन होतं या चेंडूवरती? काहीच नाही ना. एक धाव फलकामध्ये जोडली जाईल. धावफलक या क्षणाला आपण बघतो 43 या अंकावरती. रोहित आता आहे पहिल्या इनिंगचं अखेरचं षटक त्या ठिकाणी. हो यावेळेस ऑफ स्टंपला कव्हर करून त्या ठिकाणी पटका सजवायचा होता. चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी मार्गस्थ केलंय. डॉट डिलिव्हरी या क्षणाला आपल्याला बघायला मिळते. हो यावेळेस ग्राउंडच्या सह्याने त्या ठिकाणी मिड ऑफला तटवलंय. हलकंच पंबल झालंय. दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ लक्की आपल्याला बघायला मिळत आहे. या दरम्यान थ्रो केला जातो, कलेक्ट केला जातो. त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या त्या ठिकाणी पूर्ण करतायत.
शॉर्ट पिच पुनश्च एकदा त्या ठिकाणी पॉइंट क्षेत्रात खेळून काढलंय. यावेळेस चांगलं फील्ड, डेफिनेटली कौतुक करावं लागेल यावेळेस या क्षेत्ररक्षकाचं. केवळ सिंगल त्या ठिकाणी जमा होईल. चौथ्या षटकात त्या ठिकाणी 4 चेंडू हाताळले गेले, 4 धावा केवळ त्या ठिकाणी खर्च झाल्यात. सिंगलने धावफलक हलता ठेवण्याचं कार्य त्या ठिकाणी देवरगाव संघाच्या बॅटर्स कडनं बघायला मिळतंय. पहिल्या इनिंगचे अद्यापही 2 चेंडू त्या ठिकाणी शिल्लक आपल्याला बघायला मिळत आहेत. मिडॉनला त्या ठिकाणी लॉंग ऑन रिझन मध्ये बोलवून घेतलंय त्या ठिकाणी संघ नायकानं. चांगल्या धावांवरती त्या ठिकाणी अंकुश ठेवलंय त्या ठिकाणी रोहिले संघाच्या गोलंदाजानं. हवी राहिले तसं म्हटलं तर डेफिनेटली वावगं ठरणार नाही. प्रत्येक गोलंदाजाची त्या ठिकाणी त्याला मिळतंय. ओव्हरपिच डिलिव्हरी यावेळेस लॉंग ऑफला त्या ठिकाणी खोदून काढलंय. डीप मध्ये त्या ठिकाणी बॅकअप आपल्याला बघायला मिळतंय. केवळ सिंगल त्या ठिकाणी येईल. हात मोकळे करण्याची संधी मात्र त्या ठिकाणी कुठल्याही बॅटरला त्या ठिकाणी गोलंदाजानं या क्षणाला दिली जात नाहीये. ते देवरगाव या संघासाठी. धावफलकावरती 47 धावा. या क्षणाला अखेरचा चेंडू पहिल्या इनिंगचा आपल्याला शिल्लक बघायला मिळतोय. हो यावेळेस एक्स्ट्राचं हाताळलं गेलंय. एक अव्वांतर धाव वाईडच्या स्वरूपात त्या ठिकाणी धावफलकामध्ये जोडली जाते. धावफलक या क्षणाला आपण बघतोय तो 48 या अंकावरती. हो यावेळेस पुन्हा एकदा त्या ठिकाणी चांगला फुटवर्क ओळखला बॅटरचा. खराब त्या ठिकाणी थ्रो कलेक्ट करण्यात काहीसा प्रॉब्लेम त्या ठिकाणी रोहितला झालाय. कन्फर्म धावा सर आम्हाला सांगायचे आहे. एक एक धाव फलकामध्ये जोडली जाईल. पहिल्या इनिंगची त्या ठिकाणी समाप्ती झाली. धावफलक या क्षणाला आपण बघतोय 49 या अंकावरती. 50 धावांचं टार्गेट असेल ते रोहिले या संघासमोर. त्या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव त्या ठिकाणी प्रेक्षक वर्गाकडनं असेल. रोहिले संघाच्या कोणत्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडलेत एका लाईनीत यायचंय त्यांनी.
चला सलामीचे बॅटर त्या ठिकाणी जायचंय, कारण आपण 6 षटकांचा सामना लखन आणि दीपक सलामीची जोडी या क्षणाला आपण बघतोय. रोहिले या संघाची 50 धावांचं टार्गेट असेल. पहिले आता मग 50च टार्गेट ठेवू, 4 रन ऑलरेडी जोडलेत ना. नाही काही नाही, 50च राहू दे टार्गेट. इथं आपण 4 रन फक्त त्याच्या स्कोर बुकला टाकून द्या. हा वाढवायचं. होईल होईल बरोबर होईल. डॉट गेला तरी 4च घ्यायचे. स्ट्राईक वरती त्या ठिकाणी डावखुरी हाताचे दीपक आपल्याला बघायला मिळत आहे. पहिलं षटक त्या ठिकाणी लक्की हातात आहेत. 50 धावा त्या ठिकाणी चेस करायचे असतील त्या रोहिले या संघाला, कारण पहिल्या इनिंग मध्ये त्या ठिकाणी 50चं टार्गेट दिलंय ते देवरगाव संघाने. पहिला चेंडू मार्गस्थ केला गेलाय. यावेळेस लॉंगॉनला त्या ठिकाणी खेळून काढलाय, रिस्की धाव घेतले. सिंगल या क्षणाला धावफलकामध्ये जोडली जाते. या सिंगलच्या सह्याने धावफलक या क्षणाला आपण रोहिले संघाचा बघतोय. 5 धावा. सिंगलच्या साह्याने धावफलक रोहिले संघाचा पोहोचलाय तो 5 या अंकावरती. पेनल्टी प्लस अशा या 5 धावा. लोपुल टॉस यावेळेस कार्पेटच्या साह्याने खेळून काढलंय. चेंडूला 30 गज मध्ये त्या ठिकाणी शॉट लॉंगॉनला फील्ड केला जातोय. एक सिंगल या क्षणाला येते. या सिंगलच्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा वाढला जाईल 6 या अंकावरती. सिंगलने धावफलक हलता ठेवण्याचं कार्य त्या ठिकाणी स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळते. ते रोहिले संघाच्या प्राथमिक बॅटरकडनं अहो यावेळेस संपर्क झालाय. मिडॉनला चेंडू यावेळेस निघून जातोय चौकारासाठी. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी दीपक या बॅटरच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळाला. या क्षणाला धावफलक या क्षणाला वाढला जातोय 10 या अंकावरती. बिनबाद 10 अशी सुरुवात या क्षणाला आपल्याला बघायला मिळते. दीपक या बॅटरकडनं चांगला त्या ठिकाणी आपल्याला फटका या क्षणाला मिडॉन क्षेत्रात असताना बघायला मिळालं. 1 बाउन्स त्या ठिकाणी सीमारेषे बाहेर पाठवून दिलंय चेंडूला. विजयासाठी आवश्यक धावा त्या ठिकाणी 40 शिल्लक आपल्याला बघायला मिळत आहेत. लक्की पुन्हा एकदा त्या ठिकाणी ओव्हर द विकेटच्या बाजूने दीपकसाठी मार्गस्थ होत आहेत. खोलवर टप्प्यावरचा चेंडू यावेळेस ऑफ स्टंपला कव्हर करून त्या ठिकाणी लॉंगॉनला चेंडू पंबल झालाय डीप मध्ये. पवन एरवी मात्र पंबल करत नाही. यावेळेस चेंडूची अतिरिक्त उसळी त्या ठिकाणी आपण बघितली आणि चेंडू त्या ठिकाणी लॉंगॉन क्षेत्रात निघून गेलाय चौकारासाठी. या चौकाराच्या सह्याने धावफलक पुन्हा एकदा त्या ठिकाणी वाढला जातोय 14 या अंकावरती. हो यावेळेस आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मिडॉनला फटका आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू यावेळेस पुन्हा एकदा निघून जातो सीमारेषा पार चौकारासाठी. वारंवार त्या ठिकाणी मात्र चांगले फटके सजले जात आहेत ते दीपक या बॅटरकडनं. चांगली सुरुवात त्या ठिकाणी म्हणावी लागेल ती रोहिले या संघासाठी.
या चौकाराच्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा वाढला जातोय तो 18 या अंकावरती. हो, यावेळेस मात्र फॉलो थ्रो मध्ये त्या ठिकाणी खेळून काढण्याचा प्रयास आपल्याला बघायला मिळालाय. पहिलं षटक त्या ठिकाणी संपलं गेलंय. धावफलक या क्षणाला आपल्याला बघायला मिळतोय बिनबाद 18 धावा. 30 चेंडू आणि 32 धावा समीकरण या घडीला आपल्याला बघायला मिळतंय. उर्वरित समीकरण त्या ठिकाणी विजयासाठी चांगली सुरुवात त्या ठिकाणी बघायला मिळाली. रोहिली संघाच्या बॅटर्स कडनं त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल दीपक या बॅटरचं. यावेळेस बॅटर त्या ठिकाणी लखन आपल्याला स्ट्राईक वरती बघायला मिळेल. मुन्ना त्या ठिकाणी दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आपल्याला सज्ज बघायला मिळत आहेत. त्या ठिकाणी न्यू संघ जर दाखल झाले असतील आयोजक कमिटीकडे त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे. ओहो, यावेळेस मात्र पहिला चेंडू त्या ठिकाणी आपण पॉइंट क्षेत्रात बघितला. चांगला जैल त्या ठिकाणी घेताना आपल्याला क्षेत्ररक्षक बघायला मिळाला. पहिल्या विकेटचं त्या ठिकाणी पतन झालंय. न्यू बॅटर त्या ठिकाणी रोहित एंटर होत आहेत कारण या क्षणाला लखनचं विकेट लागलं गेलंय. धावफलक स्थिर आपल्याला बघायला मिळतोय या क्षणाला 18 या अंकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ताळमेळ बिघडलं गेलाय. यावेळेस धावचीच्या स्वरूपात दुसरं विकेट लागलं जातं. बॅक टू बॅक 2 विकेट त्या ठिकाणी प्राप्त केल्यात मुन्नानं. एक त्या ठिकाणी चांगला झेल टिपला त्यानंतर मात्र ताळमेळ चुकलं 2 बॅटरचा. चांगला खेळणारा त्या ठिकाणी दीपक या क्षणाला माघारी परततोय. यावेळेस संघाचे संघनायक त्या ठिकाणी सचिन एंटर होताना आपण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सर्वस्वी भिस्त या बॅटरवरती या क्षणाला असेल. चांगल्या मोठ्या स्पर्धेचा अनुभव असलेला हा बॅटर या क्षणाला मात्र कशा प्रकारे त्या ठिकाणी या सचिनसाठी चक्रव्यूह रचलं जातंय. कारण जोपर्यंत सचिन असेल तोपर्यंत निश्चित स्क्वॉड त्या ठिकाणी रोहिली संघाचा रिलॅक्स असेल कारण चांगल्या पटक्यांसाठी ओळखला जातोय हा बॅटर. चला, अंधेरेवाडी संघाचे संघनायक आणि रांजणगाव संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय कारण त्या ठिकाणी षटक संपल्यानंतर तुमचा टॉस होईल. जी फॉर्मॅलिटी त्या ठिकाणी पूर्ण करायची असते ती यापूर्वी पूर्ण करून घ्यायची. दोनही संघांसाठी सूचना असतील. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 विकेट्स लागल्या गेल्यात. रोहित त्या क्षणाला स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळत आहे. मुन्ना त्या ठिकाणी राऊंड द विकेटच्या बाजूने स्विंग मारा करण्यासाठी आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळी शॉर्ट पिच चेंडू रोहित याने मात्र मिड ऑफला त्या ठिकाणी तटवलंय. जैल मात्र त्या ठिकाणी जवळपास ड्रॉप झालाय कारण चेंडूला जवळपास कॅरी केलं होतं. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण करतायत बॅटर. या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावला जातोय 20 या अंकावरती. हो, यावेळेस ट्राय केलाय बिग साठी. हवत चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. येतोय वैभव चेंडू खाली. झैल ड्रॉप झालाय. चांगला त्या ठिकाणी कॅरी केलं होतं. डेफिनेटली प्रशंसा करावी लागेल त्या ठिकाणी वैभवची
कारण जवळपास चांगला रनिंग झेल टिपण्याचा मानस त्याचा बघायला मिळाला. अखेरीस कॅरी केलं चेंडूला. अंतिम क्षणी त्या ठिकाणी झेल सुटला गेलाय. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण करतायत. यावेळेस स्टॉपेज लागलंय. योगेश त्या ठिकाणी त्याच्या हातात चेंडू स्थिरावतोय. विकेट क्रमांक 3 लागलं जात आहे. ज्याची गरज तो मात्र तयार झालाय संतोष. बावीस या धावफलकावरती 3 विकेट्स या ठिकाणी रोहिले संघाच्या त्या ठिकाणी लागल्या गेल्यात. पहिल्या षटकात सुरेख सुरुवात त्या ठिकाणी बिनबाद 18 असा आपल्याला धावफलक बघायला मिळाला होता. या षटकात तब्बल 3 विकेट्स लागल्या गेल्यात. पंचवीस चेंडू आणि 28 धावा. यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू येतोय. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण करतायत बॅटर. षटकाचं त्या ठिकाणी समाप्ती झाली. धावफलक या क्षणाला आपण बघतोय तो 24 या अंकावरती. पुढचं समीकरण उर्वरित आपल्याला बघायला मिळतंय. 24 चेंडू आणि 26 धावा. दोन अनुभवी फलंदाज त्या ठिकाणी सचिन आणि संतोष आपल्याला मैदानावरती बघायला मिळत आहेत. ते रोहिले या संघाचे. त्या ठिकाणी कमालीचे कमबॅक करून दिलंय मुन्नाने या क्षणाला देवरगाव या संघाला. चला संघाचे संघनायक अंधारेवाडी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. संघाचे संघनायक टॉस साठी या. रांजणगाव संघ संघनायक आपण उपस्थित झाला असेल, टॉस साठी यायचंय. चोवीस चेंडू आणि 26 धावा. समीकरण उर्वरित आपल्याला बघायला मिळते. लक्की पुन्हा एकदा त्या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. हो यावेळेस अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने चेंडू त्या ठिकाणी मिडऑन क्षेत्रात येतो. डीप मध्ये आपल्याला पवन बघायला मिळतोय. चांगले स्टॉप डीप मध्ये केलंय. एक सिंगल त्या दरम्यान पूर्ण करतायत बॅटर. अर्धा पल्ला त्या ठिकाणी पार झालाय. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अर्धा पल्ला बाकी असेल. 25 धावांची गरज असेल. यावेळेस मात्र मिड ऑफला तटवलं. हवेत काही काळ चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. मात्र या क्षणाला चांगला बॅकअप त्या ठिकाणी बघायला मिळतंय. त्या दरम्यान आपण बघतोय या क्षणाला 2 धावा पूर्ण करतायत बॅटर. या 2 धाव्यांनी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावला जातोय. तो 27 या अंकावरती. 23 धावांचे अद्याप त्या ठिकाणी गरज आपल्याला शिल्लक बघायला मिळते. काही टिप्स त्या ठिकाणी सचिन कडनं संतोषला मिळाल्यात. या क्षणाला बघूया टिप्सचा त्या ठिकाणी काही फायदा होतोय की रोहिला संघाला पाहणं योग्य ठरेल येणाऱ्या चेंडूवरती. हो यावेळेस ग्राउंडच्या सह्याने एक क्लास फटका त्या ठिकाणी बघायला मिळाला. सिंगल असेल मात्र फटक्याचं कौतुक करावं लागेल. उसळत्या चेंडूला त्या ठिकाणी चांगलं खेळून काढलंय यावेळेस संतोषनं. आपल्या अनुभवाचा परिपूर्ण त्या ठिकाणी वापर केला जातोय या क्षणाला रोहिले संघाच्या या जोडीकडनं. 6 साठी त्या ठिकाणी मात्र रंगनाथ यांच्या माले यांच्याकडनं 500 रुपये असतील बॅटरसाठी. ओहो यावेळेस पाईन लेगला चांगला क्लास फटका पंबल आपल्याला बघायला मिळालं त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाकडनं. चौकारासाठी चेंडू मार्गस्थ झालाय. जर षटकार आला, एक षटकार आला तरी त्या ठिकाणी रंगनाथ माले यांच्याकडनं सचिन या बॅटरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. पांडूला पण असेल. सॉरी संतोष निकनेम पांडू.
यावेळेस पुन्हा एकदा लक्की मार्गस्थ झालेत. यावेळेस ऑन राईज पुन्हा एकदा त्या ठिकाणी मेडॉनला खेळून काढले. पब्बाने येतोय चेंडूवरती, चांगलं यावेळेस फील्ड केलं, डेफिनेटली चांगलं फील्ड केलं डीपमध्ये. केवळ सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. राजू तिदमे यांच्याकडनं मात्र पांडूसाठी त्या ठिकाणी संतोषसाठी 51 रुपये असतील. षटकारासाठी, एक षटकारासाठी बघूया बिगचं ट्राय करतायत का. यावेळेस चप्पल होऊन खेळलं गेलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल त्या ठिकाणी षटकाची समाप्ती झाली. 3 षटके त्या ठिकाणी परिपूर्ण झाली. धावफलकावरती धावा या क्षणाला आपण बघतोय 33 धावा. 3 फलंदाज बाद, 18 चेंडू आणि 17 धावा समीकरण या घडीला बनलं गेलंय. अंधेरेवाडी संघ टॉस साठी यायचंय. वारंवार त्या ठिकाणी सूचना दिल्या जात आहे. सूचना क्रमांक 3 असेल तुमच्यासाठी, आमचा आवाज पोहोचत असेल तर त्या ठिकाणी टॉस साठी यायचंय. अन्यथा आयोजक कमिटी त्या ठिकाणी पेनल्टी त्या ठिकाणी लावली जाईल याची नोंद घ्यायची दोनही संघांनी. विनंती असेल तुम्हाला, सूचना नसेल, विनंती असेल, आपण टॉस साठी यायचंय कारण ओव्हर संपल्यानंतर त्या ठिकाणी टॉस होईल. मुन्ना या क्षणाला बॉलिंग मार्कवरती 4थं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळतात. प्राथमिक त्या ठिकाणी 2रं षटक हाताळलं, चांगलं विकेट्स त्या ठिकाणी प्राप्त केल्या. यावेळेस रक्षात्मक खेळून काढले सचिन. चेंडू त्या ठिकाणी कव्हर्स रिजन मध्ये चाललाय, डीप मध्ये त्या ठिकाणी चांगलं बॅकअप तर दिलं गेलंय. त्या दरम्यान मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत बॅटर. या 2 धाब्यांच्या सह्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावला जातोय. तो रोहिले या संघाचा 35 अंकावरती. 17 चेंडू आणि 15 धावा. विजयासाठी उर्वरित समीकरण या क्षणाला दोन्ही संघांसाठी आपल्याला बघायला मिळत आहे. ओहो, शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी कव्हर्सला खेळून काढले ग्राउंडच्या सह्याने. यावेळेस केवळ सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल कारण बॅकअप चांगलं दिलं गेलंय. धावफलक एका धावेने पुन्हा एकदा पुढे सरसावला जाईल 36 या अंकावरती. 16 चेंडू आणि 14 धावा समीकरण या घडीला आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस ट्राय तर केलं बिग साठी, लॉंग ऑफला चेंडू येतो, क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली, जैल टिपला गेलाय. बॅटर क्रमांक त्या ठिकाणी आपण बघतोय 4था बाद झालाय रोयले या संघाचा. ड्रिंक टॉली या क्षणाला मैदानात आपण रोहिली संघाची बघतोय. न्यू बॅटर त्या ठिकाणी सौरभ गेलाय. 4 विकेट्स त्या ठिकाणी लागल्या गेल्यात. मुन्ना पुन्हा एकदा चांगली त्या ठिकाणी कारकीर्द राहिली या गोलंदाजाची. पहिल्या षटकातही 3 विकेट्स त्या ठिकाणी प्राप्त केल्या होत्या आणि वैयक्तिक या ठिकाणी दुसऱ्या षटकातही 1 विकेट चांगलं प्राप्त केलं. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस मिड विकेटला खेळून काढलंय. डीप मिड विकेट येतोय चेंडूवरती. त्या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ बॅटर आपल्याला बघायला मिळत आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत बॅटर. डेफिनेटली त्या ठिकाणी धावपट्टीतून तो खेळाडू आपल्याला रन घेताना बघायला मिळाला. एक शॉर्ट रन असेल त्या ठिकाणी.
धावफलक या क्षणाला 38 या अंकावरती आपल्याला बघायला मिळतोय. तो रोहिले या संघाचा विजयासाठी 12 धाब्यांची गरज अद्यापही शिल्लक बघायला मिळते. मुन्ना पुन्हा एकदा त्या ठिकाणी तयार होत आहेत. स्लोअर वन गोलंदाजी आता त्यांना टॉपाईच लागलाय. विकेटच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक येतो सैंडू खाली. यावेळेस झेल ड्रॉप झालाय. त्या दरम्यान मात्र 2 धाबा पूर्ण करतात बॅटर. या 2 धाबांनी धावफलक पुन्हा एकदा वाढला जाईल 40 या अंकावरती. सॉरी 39 धाबा, कारण यापूर्वी आपण एक शॉर्ट रन त्या ठिकाणी बघितला होता. हरिभाऊ तुपलोंडे यांचंही या ठिकाणी या मान्यवरांचं आगमन झालंय. आयोजक कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन असेल. आपण आलात, स्पर्धेला जोडला गेलात, स्पर्धेची डेफिनेटली शोभा वाढली गेली. हो यावेळेस एज लागले. फर्स्ट स्लिपमध्ये सैंडू जातोय. लक्की त्या ठिकाणी फील्ड करतोय. डायरेक्ट हिटचा प्रयास केला गेलाय. त्या दरम्यान दुसऱ्या धाब्यासाठी बॅटर आपल्याला मार्गस्थ बघायला मिळत आहेत. 2 धाबा धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत. षटकाचे त्या ठिकाणी समाप्ती झाली. धावफलक या क्षणाला आपण बघतोय तो 41 या अंकावरती. 12 चेंडू आणि 9 धावा विजयासाठी आवश्यक. टॉस होतोय या ठिकाणी. अंधेरेवाडी वर्चस्व रांजणगाव. पंच थोडंसं 1 सेकंड सामना थांबवायचा आहे. टॉस होतोय त्या ठिकाणी. हरिभाऊ तुपलोंडे हे मान्यवर या टॉससाठी या क्षणाला आपल्याला लाभले गेलेत. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिभाऊ तुपलोंडे त्या ठिकाणी टॉस करताना आपण हे मान्यवर बघतो. टॉस जिंकलाय तो रांजणगाव. अंधेरेवाडी सिंगाने टॉस जिंकलाय. आमच्यापर्यंत क्विक डिसिजन येईलच. जाऊया त्या ठिकाणी लाईव्ह ॲक्शन मध्ये. 12 चेंडू आणि 9 धाबा असं समीकरण या घडीला आपल्याला बघायला मिळतंय. एक सोपं समीकरण तर उभं टाकलं गेले, कारण महत्वाचा फलंदाज सचिन अद्यापही त्या ठिकाणी बॅटिंग मार्क वरती आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस बिग साठी ट्राय केलं होतं. हलकंसं अँगल त्या ठिकाणी गोलंदाजाला प्राप्त झालंय. ऑफ स्टंपवरती चेंडूला सोडलं गेलं. काटा बदलणारा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. डॉट डिलिव्हरी येते. शॉर्ट पीस यावेळेस मात्र फील्ड ऑफला त्या ठिकाणी झेल बाद होतोय बॅटर. पुन्हा एकदा सामन्यात चांगली स्थिती प्राप्त केली सर. सचिन या क्षणाला माघारी परततोय. विकेट क्रमांक 5 लागलं जात आहे. न्यू बॅटर त्या ठिकाणी आधी. धावफलक या क्षणाला आपण बघतोय तो 11 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज त्या ठिकाणी असेल. न्यू बॅटर आधी एंटर होत आहेत. हॅलो हॅलो. त्या ठिकाणी गुलाबनं या ठिकाणी स्कोररकडे यायचंय. त्या ठिकाणी आयोजक कमिटीची काही संवाद साधायचा असेल तुमच्या समोर. हो यावेळेस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. 10 चेंडू आणि 9 धावा. गुलाब त्या ठिकाणी आपल्याला बोलावणं असेल, या ठिकाणी यायचंय. 90 सांगितलं ना, 10 बॉल 9 रन. 2 बॉल झाले का? अरे मग तुम्ही इथं 2च काउंट केले. 4 चेंडू झालेत. त्या ठिकाणी 2 चेंडू अद्यापही शिल्लक असतील. हो यावेळेस टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी मिड ऑफला खेळून काढलाय.
यावेळेस पंबल झालाय, यावेळेस चौकारासाठी चेंडू मार्गस्थ झालाय. चांगला त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी पवन हाताळत होता, यावेळेस क्षेत्ररक्षकाची साथ लाभली गेली नाही. सात चेंडू आणि 5 धाबा समीकरण या घडीला आपल्याला बघायला मिळतंय. हो, यावेळेस फुलटॉस चेंडू लो फुलटॉस मात्र खेळून काही काढता आलं नाही बॅटरला. 6 चेंडू आणि 5 धाबा समीकरण या घडीला बनलं गेलंय. जर चौकार डेफिनेटली त्या ठिकाणी मिड ऑफचा चौकार स्टॉप केला असता, केवळ सिंगल डबल गेली असती तर पुन्हा एकदा एक चांगली चुरस, चांगला रोमांच पहिल्या सामन्याचा त्या ठिकाणी प्रेक्षक वर्गाला अनुभवायला मिळाला असता. 6 चेंडू आणि 5 आणि झुंजायला लावलंय ते रोहिले संघाला, कारण सर्वसाधारण गोलंदाजी हाताळताना त्या ठिकाणी या क्षणाला मात्र 6 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. तुकाराम या क्षणाला अखेरचं षटक निर्णायक हाताळतायत. हो, पहिला चेंडू डेफिनेटली चांगला हाताळलाय, डॉट लागला जातोय. 5 चेंडू आणि 5 धाबा. अजूनही सामना त्या ठिकाणी बरोबरीत आपल्याला बघायला मिळतोय. काय सुरेख क्रिकेट त्या ठिकाणी खेळले जातंय दोनही संघाकडनं. त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल मात्र देवरगाव संघाच्या गोलंदाजांचं. क्लीन बॉल्ड, सुरेख यॉर्कर त्या ठिकाणी हाताळलाय. समीकरण पुन्हा एकदा बदलला गेलाय. 4 चेंडू आणि 5 धावा. यावेळेस यंगस्टार रोहित आपल्याला बॅटिंग मार्क वरती बघायला मिळतोय. सहा विकेटचं त्या ठिकाणी पतन झालंय. 4 चेंडू आणि 5 धावा समीकरण या घडीला बनलं गेलंय. तुकाराम या क्षणाला चांगली गोलंदाजी हाताळतोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चांगल्या स्थितीत आपल्याला संघ बघायला मिळतो तो देवरगाव, कारण 4 चेंडू आणि 5 धावा. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी तुकारामनं हाताळला. सौरभला काही समजला नाही, त्या ठिकाणी डावा एसटीवरती चेंडू धडकला गेलाय. हो, यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी संपर्क नसेल, त्या ठिकाणी थाय पॅडला चेंडू लागला गेलाय. 3 चेंडू आणि 5 धावा. काय त्या ठिकाणी थरार अनुभवायला मिळालाय. लो स्कोरिंग मॅच त्या ठिकाणी बघायला मिळत होता, मात्र हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी बघायला मिळालाय प्रेक्षक वर्गाला. यावेळेस अवैध प्लाय केलाय डीप मध्ये, त्या ठिकाणी पवन येतो चेंडूवरती. झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. 2 चेंडू आणि 5 धावा समीकरण या घडीला बनलं गेलंय. मालीचं त्या ठिकाणी क्रिकेट आपल्याला त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळत आहे. या क्षणाला 2 चेंडू आणि 5 धावा. यावेळेस जुन्या दमाचा चांगल्या अनुभवाचा अजय हा बॅटर या क्षणाला बघायला मिळतोय. 2 चेंडू आणि 5 धावा समीकरण उभं टाकलं गेलंय. 2ला 5 या क्षणाला. निर्णायक चेंडू असेल 5वा दोनही संघांसाठी. डेफिनेटली निर्णायक चेंडू असेल. शॉर्ट पिच, यावेळेस अवैध प्लाय झालाय. मिड विकेटला चेंडू चाललाय. झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय.
यावेळेस समीकरण बिघडलं गेलंय. ते रोयले या संघाचा 1 चेंडू आणि 5 धावा. कमालीची गोलंदाजी, त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल तुकारामचा. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्याच दिशेने त्याच अनुषंगाने मारा केला जातोय या गोलंदाजाकडनं. एक चेंडू आणि 5 धाव. यावेळेस ट्राय तर केलं होतं अजयनं, मात्र मिड विकेटला डीप मध्ये त्या ठिकाणी चांगली सुरक्षा भिंत देवरगावची आपल्याला बघायला मिळाली. अफलातून त्या ठिकाणी झेल टिपला गेला. एक चेंडू 5 धावा. बघूया त्या ठिकाणी आक्रमण मात्र करावं लागेल. कशा प्रकारे त्या ठिकाणी सामन्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस चेंडूला हाताळलं गेलंय. यावेळेस